काही झालं नाहीये. तुझ्या तोंडात साखर पडू दे ग बाई. पण सध्या घरात ज्या काही घटना घडतायत ना त्याच्यावरनं असं वाटतंय की तिला काहीतरी होतंय. आणि परशू सुद्धा नव्हता का सांगत, काहीतरी विचित्रच बडबडायला लागली म्हणे आजकाल. परशुदादा सांगतात म्हणूनच माझा विश्वास नाहीये. लोक गेले खड्ड्यात रे, तू भरव ना, नाही तर मी आरडाओरडा करेन ना. तुझ्या हातून खाल्ल्यावर गोड लागते. अजून भरवू का? हो, तुझ्या हातून खाल्ल्यावर गोड लागते. एक्सक्यूज मी, कोण आपण? काका तू 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 कधी आलास? हा काय आत्ताच. तुमची चवीची स्पर्धा चालू होती ना तेव्हा आलो. नाही अरे, मी भरवला घास तर आंबट लागेल ना. काय भेळवाले, काय नाव काय तुमचं? मी आर्यन, आर्यन एसवी. आर्यन एसवी. सुमिताच्या जीवाला तिकडे धोका आहे. जानकी वहिनी, तुम्ही या प्रकरणात लक्ष नका घालू. काय की परशू शेठ जरी किल्लेदार असले तरी ते एका सरड्याप्रमाणे आणि सरड्याची झेप कुंपणापर्यंत असते हे त्यांना माहिती आहे. पण हा सरडा कुंपणापर्यंत झेप घेता घेता 100 वेळा रंग बदलतो. माझं मन मला सांगतंय काहीतरी विपरीत घडणार आहे. जानकी वहिनी, आता तुमच्या मनात आलंय म्हणजे नक्कीच काहीतरी घडण्याची शक्यता असेलही. म्हणून माझी इच्छा नसतानाही मी या प्रकरणात लक्ष घालण्याचा प्रयत्न करेन. तुला कोणाच्याही चेहऱ्यावरचा आनंद आवतच नाही का ग? का लोकांनी तुझ्यासमोर येताना फक्त दुःखी असलं पाहिजे? कशाला हवंय मी कुठे गेलो, काय करत होतो? हा, निदान आत्ता तरी माझ्या आनंदावर विरजण घालू नकोस. बर. आपल्याला आपली माणसं जमा करावी लागणार. वस्त्यांमध्ये जाऊन कार्यकर्ते आपल्याला एकत्र करावे लागतील. त्यासाठी परशू शेठ हवेत ना. वाकणीस, परशूला ही असली कामं सांगत जाऊ नका. बर, मी येतो. ठीक आहे, पण अगदीच जर तुम्हाला वाटत असेल परशू गावाला गेल्यामुळे काही प्रॉब्लेम होईल, म्हणजे तुम्ही खरं तर हेच सांगायला आला होतात, फक्त बोलू शकला नाहीत, तर आपली 2 माणसं तिथे पाठवा, म्हणजे आपलंही लक्ष राहील. बस झालं की तुमची कामं आठवा. मी टेरेसवर वॉक घेऊन येतो. ठीक आहे. असं का वागलास तू? काय किती प्रश्न विचारलेस त्याला? अरे जानकी, तुला माहितीये आज हा आर्यनला भेटला आणि त्याला इतके प्रश्न विचारले ना जसं काय माझ्यासाठी मागणी घालायला आला होता. घालणारच होतो, तू मध्ये आलीस म्हणून, नाही तर तिथेच उरकलं असतं मी बरोबर. काका, तुम्ही इथेच गप्पा मारत बसणार आहात का? चला आता. घ्या. जो दुसऱ्यांची वाईट वागतो ना त्याचं असंच होतं. अरे जा आता, भूक होतं का कर्माची फळं. आई, मी बोलतीये जानकी. हा, मी ठीक आहे. अगं, मी एका कामासाठी फोन केला होता. सुमिताई आली आहे तिकडे रमावतीला आणि बरोबर परशुदादा सुद्धा आहे. नाही ग, काही नाही झालं. फक्त ती जेवढे दिवस इकडे ना तेवढे दिवस तिच्यावर लक्ष ठेव. तिची काळजी घे आणि दिवसातून एकदा तरी मला फोन करून सांगत जा तिकडे सगळं कसं आहे ते. नाही, काही नाही झालंय. मी बाकीचं तुला नंतर सांगते. मी आता फोन ठेवते. ठेवू का? हा, अच्छा.